आता पाहिलं असेल की उमेदच्या माध्यमातून बचत गटांचं खूप मोठं जाळं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे. साधारण 6,70,000 बचत गट आता ॲक्टिव्ह बचत गट या महाराष्ट्रामध्ये काम करतात. आणि हे करत असताना आपण पाहिलं असेल की अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योजिका तयार झालेल्या आहेत आणि त्या महिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहिल्या पाहिजेत. जेव्हा देशाच्या लोकसंख्येचा 50% भाग हा महिला आहेत, तेव्हा त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत आणि देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये विकासाच्या ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाहीत. हे माननीय मोदीजींनी या संदर्भात आपल्याला सांगितलं. आणि खास करून आमचा लखपती दिदी उमेदच्या माध्यमातून जो आम्ही दिदीला लखपती करण्याचा संकल्प केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दिदी झालेल्या आहेत. देशामध्ये 6 कोटी झाल्या, त्यातला महाराष्ट्राचा वाटा हा 50 लाखाचा आहे. आणि आता आपण बघतो की जेव्हा महिला बचत गटाच्या माध्यमातून चांगल्या वस्तू तयार करत आहेत, चांगल्या उद्योजिका झालेल्या आहेत, त्यांच्या मालाचं उत्पन्न होतंय, त्याचं पॅकेजिंग आहे, ब्रँडिंग आहे, या सगळ्या गोष्टी करत असताना महिला भगिनींच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे, हा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि खऱ्या अर्थानं ते महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस असेल, मिनी सरस असेल, वर्षातून आम्ही त्यांना 8 दिवस बाजारपेठ देत होतो. पण आता आम्ही निर्णय घेतला आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला आहे की आता महिलांसाठी महिलांच्या हक्काचं 12 महिने ज्याच्यामध्ये महिलांचा माल बचत गटाचा उत्पादित माल विकता येईल म्हणून उमेद मॉलच्या निर्मितीचा संकल्प आम्ही केला आहे. पाठीमागच्या वर्षी आम्ही 13 जिल्ह्यामध्ये उमेदचे मॉल उभं करण्याचा निर्णय घेतला. आता ते टेंडर प्रक्रिया चालू होते. यावर्षी पुन्हा आम्ही 10 मॉल करतोय आणि पुढच्या वर्षी उरलेल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे 3 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उमेद मॉल आम्ही उभा करतोय आणि महिलेला आता स्वतःची बाजारपेठ मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही उभी करतोय. आणि टप्प्याटप्प्यानं हेच उमेद मॉल आम्ही तालुका स्तरावर घेऊन जाणार आहे आणि तालुक्याला पण आमच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला स्वतःचं असं मार्केट मिळेल अशी व्यवस्था आम्ही करणार आहे.